पुढची एक महत्त्वाची अपडेट सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। तर 6 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपणार आहे। बीड सत्र न्यायालयात या संदर्भातली सुनावणी होईल। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला न्यायालयातून घेऊन जात असताना घोषणाबाजी खरं तर याआधी झालेली होती। सुनावणीवेळी न्यायालयीन परिसरात मोठ्या संख्येनं लोक जमा होत असल्यानं पोलीस प्रशासन सुद्धा आता खबरदारी घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणासंदर्भातली पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय जे आरोपी होते 6 आरोपी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपते। कधीपर्यंत आज ही सुनावणी पुन्हा एकदा सुरू होईल? नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील 6 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे। यामध्ये आज दुपारी 2:30 वाजता बीडमध्ये न्यायालयात त्यांना हजर केलं जाणार आहे। परंतु वाल्मिक कराडला न्यायालयातून घेऊन जात असताना न्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी झाली होती। दोन्ही गटाचे समर्थक जे आहेत ते समोरासमोर आले होते। यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला होता। आता ही बाब लक्षात घेऊन ही जी सुनावणी आहे आजची, तर हे जे आरोपी आहेत ते 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत। त्या ठिकाणाहूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे आणि त्याबाबतची तयारी देखील सुरू आहे। दुपारी 2:30 वाजता साधारण ही प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर पुढील 1 ते 2 तासात पुढील निर्णय देखील येऊ शकेल न्यायालयाचा। हो, नक्कीच उदय। आजच्या दिवशी नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।